गुड मॉर्निंग. मस्त विकेंडला सुरुवात झाली आहे आज इथे. आज आहे सॅटर्डे मॉर्निंग. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येत असेल. आणि इथे बघा, काल आपण जो कचरा खाली टाकून आलो, नंतर अशी एक गाडी येते आणि तो सगळा कचरा घेऊन जाते. सकाळचा चहा झालाय आमचा. वाजलेत सकाळचे 10. एक गोष्ट इथे खूप छान झाली आहे. हा जो आमचा कुकटॉप आहे त्याच्या इथेच वरती घड्याळ आहे, त्याच्यामुळे माझी कामं वेळेत चालली आहेत की मला उशीर झालाय हे इथेच लगेच बघता येतं. 10 कधी वाजलेत आज मला खरं तर कळलं पण नाहीये, कारण जसं म्हटलं आज वीकेंड आहे. पुष्करला पण आज सुट्टी असते आणि एरवी कसं होतं तो या वेळेला त्याच्या कामामध्ये असतो. माझं रुटीन सुरू असतं, पण आज त्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे मस्त निवांत गप्पा झाल्यात. सगळं जरा स्लो रुटीन आहे आज. आणि आज आम्हाला जायचं आहे व्हॅन्कुव्हरमध्ये. इथे आज एक मराठी नाटक आहे. प्रशांत दामले यांचं शिकायला गेलो एकची टीम इथे आलेली आहे आणि त्याचा प्रयोग आज इथे आहे. त्यामुळे सकाळपासून एकीकडे त्याचीही तयारी करतो. इथे मी अशी जरा बॅग्स सगळ्या उघडल्यात आज, कारण अजून इथे कॅनडाला आल्यापासून सगळ्या बॅग्स काही मी रिकाम्या केलेल्या नाही आहेत. ह्या ज्या 2 आहेत त्या झाल्यात माझ्या, कारण आल्यापासून थंडीच होती. त्याच्यामुळे हे जे सगळे समरमध्ये घालायचे जे कपडे आहेत ते मी अजून बाहेर काढलेच नाही आहे. पण आज नाटकाला जायचं आहे तर म्हटलं छान तयार होऊन जाऊया. राऊच्या रूममध्ये हे जे क्लॉझेट आहे इथे माझ्या सगळ्या बॅग्स छान राहतात. सो मी आल्यापासून त्या अशा इथे सगळ्या एक एक लावून ठेवल्या आहेत. ज्या आत्ता नको आहेत त्या परत आपण ठेवून देऊया. ही एकच ठेवते बाहेर, यातलं झालं की नंतर ती ठेवून दे. 3 वाजताचा प्रयोग आहे, तर साधारण 1 तास आधी आम्हाला इकडनं निघायला लागणार आहे, कारण आम्ही जिथे राहतो तिकडनं साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती थिएटर आहे. त्याच्यामुळे आज मी जास्त घरामध्ये पण आवरत बसणार नाही आहे, कारण पटापट फक्त सगळं जरा थोडंसं जागच्या जागी लावून ठेवते. खायला थोडंसं करते, ब्रंच आणि म्हणजे ब्रेकफास्ट लंच असं मिक्स होईल असं पटकन काहीतरी खायला करते, म्हणजे आवरून पटकन निघू शकतो आम्ही. बेडरूमच्या खिडकीतनं आवरता आवरता मला छान रेड कलरची फुलं दिसली, तुम्ही बघू शकता. ग्रीनरी आहे सगळी आणि त्यातच फक्त तेवढी एकच लाईन ती छान लाल फुलांची आहे. बघायला खूप छान वाटतंय. बेडरूम सगळं छान आवरून झालंय. बॅग्स पण सगळ्या आवरून ठेवून दिल्या. राहू इथे खेळतोय. गुड मॉर्निंग राहू. गुड मॉर्निंग. आणि राहूचा आजचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे नाटकाचा, हो ना राहू? आणि मला कधी कळलं पण नाही की नाटक काय असतं, पण मग बाबांनी मला सांगितलं एक ड्रामा काइंड ऑफ असतं. हां, मग तुला मजा येणार आहे. राहूचं सकाळी उठल्यापासूनच चाललंय माझ्या पोटात खूप गुदगुल्या होत आहेत, मला नाटक बघायचं आहे, कारण त्याचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. इंडियामध्ये असताना मी आणि पुष्करने बरीचशी नाटकं बघितलेली आहेत, पण राहूने कधीच बघितलं नाही आहे. सो आज तो कॅनडामध्ये त्याचं पहिलं नाटक बघणार आहे. चला मी पटापट खायला करून घेते. ब्रंच इथे तयार झालाय, मस्त सँडविच, सगळी हेल्दी फ्रुट्स. पटापट खाऊन घेते, आवरते, भेटूया परत. तर आम्ही मस्त सगळे छान तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही नाटकाला जायला निघतो. आय एम सो एक्साइटेड. खाली आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही कॅब बुक केलेली आहे. आपल्या इथे इंडियामध्ये जसं आपण ओला बुक करतो तसे इथे सुद्धा आपल्याला कॅब बुक करता येतात, कारण आम्हाला जिथे जायचं आहे ते थिएटर आहे आमच्या घरापासून जसं मी म्हटलं अर्धा पाऊण तासावरती. तर कॅबने आम्ही लवकर पोहोचू, कारण ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत आणि 3चा प्रयोग आहे. कॅबमधनं जाता जाता मला आता आमच्या इंडियातल्या गाडीची खूप आठवण येते आहे. खरं तर कॅनडामध्ये येऊन आम्हाला 4 महिनेच झालेत आणि अजून आम्ही गाडी घेतलेली नाही आहे, कारण इथे गाडी घ्यायची प्रोसेस, ड्रायव्हिंग टेस्ट, ड्रायव्हिंग लायसन अशी बरीच प्रोसिजर आहे आणि हळूहळू ती आम्ही करतो आहे. त्यामुळे गाडी घेणं नंतर होईलच. पण मग आत्ता जर आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर मग आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो, कधीतरी स्काय ट्रेन, बस किंवा मग अशी कॅब बुक करतो. पण इंडियामध्ये असताना आम्हाला गाडीची इतकी सवय झाली होती की पटकन पुष्कर हे घे चावी, आपण जाऊन येऊया असं व्हायचं. इंडियातले रस्ते खूप पाठ झाले होते, कुठेही जायचं तरी पटकन गाडी काढली की पटापट जायचो. त्याच्यामुळे ही आठवण मला आत्ता अशी पटकन डोक्यात येऊन गेली. आणि बऱ्याच जणांना माहिती असेल कॅनडामध्ये लेफ्ट साईड ड्रायव्हिंग आहे. आपल्या थिएटरजवळ आपण पोहोचलेलो आहोत. हे आहे अनविल सेंटर आणि इथे 3rd फ्लोअरला आपलं थिएटर आहे. मस्त आतमधनं त्यांनी छान डेकोरेट केलं आहे आणि हा आजचा शो शिकायला गेलो आहे. हाऊसफुल आहे, पूर्ण सोल्ड आऊट.
थिएटर बघू शकता. आमची ई रो आहे. असं मस्त 300 माणसं बसू शकतील इतकी कॅपॅसिटी आहे याची. आणि आता प्रयोग सुरू होतो. नाटक संपल्यानंतर आता आम्ही स्काय ट्रेनने घरी जायला निघालोत. आणि हो, संपूर्ण नाटक किंवा त्यातले संवाद मी कॅप्चर केलेले नाही आहेत, कारण त्याला कॉपीराईट्स असतात. फायनली घरी आलेलो आहोत आणि कमाल एक्सपिरियन्स होता आजचा हा आमचा व्हँकुव्हरमध्ये मराठी नाटक बघण्याचा. खरं तर आज सकाळपासूनच आम्ही तिघेही खूप एक्सायटेड होतो. राहूचा तो पहिला एक्सपिरियन्स होता, पण मला आणि पुष्करला पण थोडीशी क्युरिओसिटी होती की इथे कॅनडामध्ये नाटकाचं आयोजन कसं केलं जातं किंवा अगदी थिएटर्स कशी असतील, हे सुद्धा आम्हाला बघायचं होतं. आणि धमाल आली आम्हाला. आम्ही भरपूर मजा केली, भरपूर हसलो, थोडेसे इमोशनल झालो आणि हाऊसफुल प्रयोग होता. त्यामुळे एक जे वातावरण असतं नाटक बघताना, मस्त, खूप मजा आली आम्हाला. तुम्हाला सुद्धा हे नाटक बघण्याची संधी कधी मिळाली तर नाटक जरूर बघा, एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.